आपल्या स्वार्थ बुद्धीचे आणि चुकीच्या कर्माचे फळ काय असते हे रामदास स्वामींनी खूप छान सांगितलं आहे. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी न रे पाप साचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारखे दुःख मोठे. समोरच्या द्रव्याची संपत्तीची इच्छा अभिलाषा धरू नये. स्वतःच्या कष्टाने आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबियाच्या निवारतापुरते आणि थोड्या दानधर्मापुरते द्रव्य मिळालेले असते त्यात तुम्ही तृप्ती मानावी. माझे ते माझे आणि दुसऱ्यांचे तेही माझे अशी स्वार्थ बुद्धी ठेवू नये. अशी स्वार्थ बुद्धी, अशी अयोग्य अभिलाषा पापकारक आहे आणि ज्यामुळे तुमच्या गाठी पापच पडेल आणि त्याचे दुष्परिणाम त्या जन्मात किंवा पुढच्या जन्मात केव्हा ना केव्हा तरी भोगावे लागतील. असे कर्म करूच नाही. पुढच्या जन्माचे तर सोडाच, तर ह्या जन्मा देखील अशा कर्मातून तुम्हाला अपेक्षित प्राप्ती झाली नाही तर त्यामुळे जी हळहळ वाटेल तिचे दुःखही फार मोठे असेल. मग अशा दुःखाला आमंत्रण द्यायचे कशाला?